गाईस, साधना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया बटाट्याची चटणी। बटाट्याची चटणी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 4 बटाटे छानपैकी उकडून सोलून घेतलेत आणि या बटाट्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी मी थोडासा कढीपत्ता घेतले, थोडी कोथिंबीर घेतली, एक टोमॅटो घेतले, एक कांदा घेतलाय आणि थोडी हिरवी मिरची आहे। याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक आणि लसूण छानपैकी कुटून घेतले। ते आपल्याला सर्व आता फोडणीला घालायचंय या ठिकाणी। तर आपण गॅसवर कढई ठेवून घेतली गरम होण्यासाठी। आपण यात थोडंसं तेल घालून घेऊया। थोडीशी जिरे आणि मोहरी घालून घेऊया त्यात। थोडासा कढीपत्ता घालून घेऊया। कांदा आपण कट केला तो पण घालून घेऊया। टमाटर कांदे आणि टमाट्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा छानपैकी भाजून झाला, आपण याच्यात वाटलेली मिरची घालूया। मिरची जास्त बारीक नाही करायची आपल्याला, थोडी दाट करत ठेवायची। हे कांदा चम्मच मॅगी मसाला टाकला मी, थोडीशी हळद पण टाकली या ठिकाणी, 1 चम्मच धना पावडर, चवीनुसार मीठ टाकले। आपण छानपैकी मिक्स करून घेऊया याला अशा प्रकारे। आपला मसाला छानपैकी तळला याच्यामध्ये आपण जे बटाटे उकडून शिजवून ठेवले होते त्याला आपण छानपैकी मॅश करून घेतो अशा प्रकारे। मिक्स करायचं छानपैकी। मसाला मिक्स करून घेतला, तुम्ही पाहू शकता। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आपण। अशा प्रकारात आपण चटणी बनवली या ठिकाणी। आपल्याला याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। याच्यावर झाकण ठेवून घेऊया, 5 मिनिटाचं झाकण ठेवायचं आपल्याला। मिनिटं झालेत आता, आपण 5 मिनिटांनी काढून पाहू शकतो। आपली बटाट्याची चटणी तयार झाली। लगेच हिला काढून घेऊ आता। गॅस बंद करायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे अशा प्रकारात आपण बटाट्याची चटणी बनवली, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारात आपण चटणी बनवली या ठिकाणी। ही चटणी आपण समोशामध्ये, वडापावमध्ये पण खाऊ शकता। अशाच प्रकारे ही चटणी आहे। तर आपण ही बटाट्याची चटणी अशा प्रकारे बनवली, तुम्ही पाहू शकता। तर आजची रेसिपी कोणाकोणाला आवडली आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि ही बटाट्याची चटणी नक्कीच करून पहा, ही करायला पण सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते। लहान लेकरांना तर खूपच आवडती, त्यामुळे तुम्ही ही बटाट्याची चटणी नक्की ट्राय करून पहा। आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आम्हाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा। थँक्यू।